नमस्कार, मी विनयास रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला घडीची पोळी कशी करायची ते दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणाल चपात्या तर सगळ्यांना येतात, पण नवशिक्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, कारण नवशिक्यांना जरा पोळ्या करायला पहिल्यांदा त्रास होतो। त्यामुळे मी तुम्हाला कशी घडीची पोळी कशी करायची हे दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छानपैकी मळून घेणार आहे। अशा प्रकारे हे बघा, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे। एकदम जास्त पाणी नाही घालायचं आहे, पीठ पातळ झालं तर मग आपल्याला लाटायला खूप त्रास होतो। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। चांगलं जोर देऊन आपलं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित असं। बघा, आपल्या या हाताच्या आपण याने छानपैकी मळून घ्यायचं। हे बघा, पीठ असं छान एकदम पातळ झालेलं नाहीये, पण मऊसूद आहे। याच्यावर 2 चमचे आपण तेल घालणार आहोत आणि परत एकदा पीठ मळून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे तेल घालून परत एकदा 5 मिनिट मळून घ्यायचे अशा प्रकारे। आता आपण मळलेलं आहे हे पीठ। आता आपण व्यवस्थित असं थोडा वेळ, एक अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवायचं आहे। काही जण काय करतात की पीठ मळल्यावर लगेच पोळ्या करायला घेतात, त्यामुळे पोळ्या एवढ्या चांगल्या होत नाहीत। थोडं एक अर्धा तास आपण मुरायला ठेवायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित असं थोडंसं अजून मऊ आणि पातळ होणार थोडंसं। त्यामुळे आपण एकदम पातळ मळायचं नाहीये, अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे मळायचं आहे। तर आता आपण अर्धा तासासाठी हे झाकून ठेवणार। आता बघा, अर्धा तासांनी बघा आपलं पोळ्यांचं पीठ किती मऊ झालेलं आहे। त्याला परत थोडंसं तेल घालून आपण एक 5 मिनिटं मळून घेणार आहोत। आता मी गोळे करून घेते। बघा, अशा साईजचे तुम्हाला कशा प्रकारे मोठ्या पोळ्या वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मोठे करा, नाही ह्याच्यापेक्षा छोट्या पाहिजे असेल तर छोटे करा। आम्हाला साधारण मीडियम साईजच्या चपात्या लागतात, त्यामुळे मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित पीठ लावून असं दाबून घ्यायचं, असं म्हणजे पीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं। आता आपण पोळी लाटायला घेऊया। साधारण पुरीच्या आकारा एवढी पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे। आता आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत। तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचंय, त्याच्यावर सुकं पीठ घालून घ्यायचं थोडंसं आणि मग अशा प्रकारे घडी मारून घ्यायची। परत तेल घालायचंय आणि थोडंसं पीठ घालायचंय परत आणि अशा प्रकारे त्रिकोण तयार करून घ्यायचंय आणि तो व्यवस्थित अशा प्रकारे बंद करून घ्यायचंय। लक्षात ठेवा, आपलं हे व्यवस्थित आपण घडी बंद करून घ्यायची, नाहीतर आपलं चपाती भाजताना आपलं पदर सुटणार नाही। अशा प्रकारे बंद करून घ्यायचंय। आता तुम्ही म्हणाल याची पोळी गोल कशी येणार, तर बघा मी कशा प्रकारे लाटते ते। पहिला अशा प्रकारे कडेने लाटून घ्यायचं, कडा लाटून घ्यायच्या। बघा, अशा प्रकारे नंतर उलट पालट करून लाटून घ्यायचे। अशा प्रकारे मी कडेकडेने पोळी लाटून घ्यायची। बघा, आता याला गोल आकार यायला लागलाय। मला पण आधी घडीची पोळी जमत नव्हती, पण आपण प्रॅक्टिस केली की आपल्याला सहज जमून जाते। तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता। व्यवस्थित कडेने लाटून घ्यायचे। बघा, किती गोल आणि पातळ आली आपली पोळी। मी शक्यतो पातळ लाटते, त्यामुळे कसं खायला पण छान लागते। बघा, आपली कशी पोळी गोल आणि छानपैकी पातळ आलेली आहे। आता आपण ती भाजून घेऊया। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण चपाती तव्यावर टाकताना तवा आपला चांगला गरम झालेला असला पाहिजे आणि
चपातीचा तवा जर गरम नसेल तर पोळी आपली वातड होते आणि फुगणार पण नाही आपली पोळी. त्यामुळे तवा एकदम चांगला तापल्यावर आपण त्याच्यावर पोळी घालून घ्यायची आणि लगेच उलटवायची नाही. आपल्याला हलके हलके याच्यावर बबल्स दिसायला लागल्यावर आपण थोडीशी परतवून घ्यायचं तिला. सारखी जरा पोळी हलवत राहायची, नाहीतर मग ती चिकटू शकते. आता बघा एक साईडने थोडं भाजत आल्यावर आपण दुसरी साईड परतवून घ्यायचंय. हे बघा दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. त्याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचंय. अशा प्रकारे मी शक्यतो कडा दाबून घेते आणि पोळी जास्त फुगायला देत नाही, कारण मग ती साईडला कच्ची राहते. त्यामुळे मी थोडी फुगली की मी ती कडा दाबून प्रेस करून घेते. थोडी थोडी आपली पोळी फुगत आली आहे आणि माझ्या पोळ्या कशा पातळ असतात त्यामुळे त्या शक्यतो जास्त फुगत नाही. तुम्हाला जर जास्त फुगणारी पोळी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जाड लाटा, म्हणजे तुमची अजून छान फुगेल. हे बघा आपल्या कसे पदर सुटले बघा. पोळी तयार आहे आपली, पण आणि किती मौसूद झाली आहे बघा. पदर पण किती छान सुटले त्यातला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.